कौटुंबिक न्यायालयाची तुम्हाला नोटीस आली आणि तुम्ही ती नोटीस स्वीकारली नाही, तर याचा परिणाम काय होईल? कौटुंबिक न्यायालयाची नोटीस जर तुमच्या पत्त्यावरती आली आणि तुम्ही ती घेतलीच नाही, तर काही होत नाही असं तुम्हाला वाटतंय, तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. पोस्टमन घरी येतो आणि आपण दार उघडत नाही, नोटीस स्वीकारत नाही, म्हणजे केस टळते का? तर अजिबात नाही. जर नोटीस योग्य पत्त्यावरती आरपीडीने किंवा स्पीड पोस्टने पाठवली असेल, ती नोटीस रिफ्यूज, नॉट क्लेम किंवा डोर लॉक अशा श्रेयांनी जर परत गेली असेल, तर कायद्याने ती नोटीस व्हॅलिड मानली जाते. जनरल क्लॉजेस ऍक्ट 1897 मधील सेक्शन 27 नुसार योग्य पत्त्यावरती पाठवलेली नोटीस तुम्हाला पोहोचली आहे असे गृहीत धरले जाते. ह्याचा थेट परिणाम काय होतो? तर ह्याचा थेट परिणाम तुमच्या विरुद्ध एक्स पार्टीची ऑर्डर घेतली जाते. म्हणजे तुमची बाजू न ऐकता निर्णय दिले जातात. म्हणजे तुमचं दार बंद होतं. दार बंद ठेवणं, फोन न उचलणं ह्यानी कायदा थांबत नाही. मग करायचं काय? नोटीस आली तर ती स्वीकारायची, योग्य वकिलांचा सल्ला घ्यायचा आणि वेळेत त्या नोटीसला उत्तर द्या किंवा कोर्टामध्ये हजर राहा. लक्षात ठेवा, कोर्टाची नोटीस ही युद्ध नाही, ती एक संवादाची संधी असते. पण तिच्याकडे दुर्लक्ष करणे हा सर्वात धोकादायक पर्याय असतो. योग्य वेळी योग्य पाऊल उचललं तर तुमचं कायदेशीर संरक्षण देखील होऊ शकतं. अशाच कायदेशीर माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.